मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पाट्यास आपण तयार केलेली सुगंध द्रव्य घेऊन आले. पण येशू ख्रिस्त काय म्हणत होता? त्यांनी सुगंध द्रव्य घेऊन येण्याची गरज होती का? तिथं आनंद यायला पाहिजे होतं का? केव्हा आनंद आला असेल जर येशू ख्रिस्तांची संदेश आणि भविष्याने त्यांना केली, जर त्यांना ती आठवण असती तर ते आनंद नाही. आमचा प्रभू कबरात नाही, आमचा प्रभू तिसऱ्या दिवशी उठलेला आहे आणि येशू ख्रिस्ताला समोर भेटायला झालं अशा विश्वासाने आले ते. पण त्यांनी ते विसरले माझ्या भावाला. त्या दुःखात त्रासात त्यांचे प्रत्येक प्रभूला क्रूसावरती खिळलं, त्याच्या शरीरावरती कोणाचे पट्टे मारले, काट्याचा मुकुट घालण्यात आलं, वधस्तंभ घेऊन चालताना कित्येक वेळा पडलं, 3 तर मस्करी केले, त्याच्या कुशीमध्ये भारत उपजला आणि काय संदेश कोठे खरंच संदेश आहे तो संदेशाने तुला कुणी मारलं, हे सगळं पाहून ते निराश झाले, दुःखी झाले, परिस्थितीला सिच्युएशनला पाहून निराश झाले, दुःखी झाले, घाबरले आणि त्यांचा विश्वास काय झाला? विश्वास कधी नाहीच होतो ज्यावेळी तुम्ही आणि मी देवाने जे आम्हाला अभिवचन दिले, लोगोस वचन, रेमा वचन, लिखित वचन आणि कोणत्या बोला त्या वचनावरती आम्ही शंका करतो, या आम्ही विसरून जातो, त्यावेळी अविश्वासपणा आमच्यामध्ये येतो आणि आम्ही जे देवाने बोललं त्याच्या विरुद्ध आम्ही कृती करतो. त्यांनी देवावरती काय त्यांच्यामध्ये अविश्वासपणा आला म्हणून यांनी सकाळी सुगंधित द्रव्य ते ठेवले. का ठेवले? की आपल्या येशूला जाऊ त्याच्या दे ना वरते दे त्याला लावू आम्ही बेलं की त्याचं देव पूजणार नाही, सोडणार नाही, त्यासाठी आलं. पण देवाचं वचन म्हणतं की देवाने अजूनच संदेशाने येते येशूसाठी की मी मरणार तिसऱ्या दिवशी उठेल. बेलं पुढे आपण पाहूया. ते विसरले पण पिता विसरले. पुढे आपण जेव्हा वाचू ना तर बघा विषय काय होतं. ते विसरले पण पिताने जे इष्ट झालं, येशू ख्रिस्ताने सांगितलं ते देवदूतांनी पण विसरले. आपण पुढे पाहूया. कबरेजवळ आले, तो कबरेवरून धोंडा लोटलेला आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भान पडले. तो पहा लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीत आहात? लॉर्ड कुणी संदेशाने केली? देवदूतांनी. बघा येशू ख्रिस्त मरणातून उठला. पहिली स्वतः येशू ख्रिस्त मरणार नाही का? येशू ख्रिस्ताची मरण्याची सुवार्ता पहिली कोणी केली? स्वतः त्यांनीच केली ख्रिस्ताने. आणि दुसरी सुवार्ता कोणी केली? देवदूतांनी केली. माझ्या भावाला देवदूतांनी म्हणजे देव इतका विश्वासू आहे. जे काय देव त्याच्या लेकरांशी बोलतो, जे काय तुमच्याशी देव बोलतो त्या वचनाला तो पाहतो, त्या वचनानुसार तो त्यांच्या जीवनात राहतो. जरी ते विसरले पण देव विसरत नाही. देवाने देवदूत पाठवले 2 तिकडे काय कबराचा धोंडा निघा काढला होता आणि कोणी काढला? तो लय मोठा झाला त्या देवतांनी त्याला काढला होता. आणि त्या आत म्हणजे ते गेले ते देवा येशू ख्रिस्ताच्या मरते देहाला ते शोधत होते. परंतु देवतांनी ते तिथे 2 पुरुष लखलखीत प्रकाशाने तेजाने भरले होते. त्यांनी त्यांना सांगितलं काय सांगितलं? तेव्हा भयभीत होऊन ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? बघा येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी उठला. तो मृत नाही, आता कबरेत नाही, उठला. देवतांनी संदेशात दिले. त्यांनी म्हणाले तुम्ही जिवंताचा शोध मृतमध्ये कबरेमध्ये काय करतात? तो उठलाय. जसं त्याच्याबद्दल सांगण्यात आलं तो तिसऱ्या दिवशी उठलाय माझ्या भावाला. तो तेथे नाही, तो उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हा त्याने तुम्हाला बघा ते आठवण करून देते. देवदूत आठवण देत आहे. तर देवदूत कुणाचा संदेश देत आहे? पिता देवतांच्याला बोलतो. जे पिता बोलले ते देवदूत त्याला सांगते. काय म्हणतो तो गालित होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापींच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे. बघा त्यांना आठवण करून दिली, पुन्हा उठावे. याचे अगत्य आहे म्हणजे येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर प्रत्येक मानवजातीचं जे तुम्ही येशू ख्रिस्त तुमचा उद्धार होईल. तुम्हाला विपुल सार्वकाळ जीवन मिळेल. तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेण्यात येईल. तुमच्या स्वर्गाच्या राज्यात नाव लिहिण्यात येईल असं देवदूत त्यांना म्हणतोय. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली. काय झालं? जेव्हा देवाने येशू ख्रिस्ताच्या त्यांना संदेशाने दिले की मनुष्याच्या पुत्राला क्रूसावरती खिळण्यात येणार, दुःख त्रास सहन करा आणि मरणात पुन्हा उठल, हे विसरले होते. पण जेव्हा देवदूत त्यांना सुवार्ता करायला लागले, जेव्हा देवदूत त्यांना बोलायला, कसं काय त्यांना पुन्हा आठवण आली? का? कारण की देवदूत जेव्हा बोलत होते फक्त शब्द नव्हते तिथे ते परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या अद्भुत महान उपस्थिती त्यांच्यावर होती. परमेश्वराचा सामर्थ्य त्यांच्यावर आहे.
परमेश्वराचा अभिषेक त्यांच्यावरती आला आणि त्यांचे आत्मिक डोळे आत्मिक बनवलं, आत्मिक हृदय काढून आणि त्यांना ते आठवण आले. जसं येशू ख्रिस्त ज्या वेळेला बोलला ते सर्व गोष्टी त्यांना आठवल्या. त्या प्रकारे माझ्या भावाने जेव्हा आपण प्रभू आमच्याशी बोलतो तर परमेश्वराची उपस्थिती आमच्यावरती. कोणा मनुष्यामध्ये ताकद नाही की एका मनुष्याच्या डोळ्यातनं अश्रू काढायचं, एका बहिणीच्या डोळ्यात अश्रू नाही. हे ताकद कुणामध्ये नाही. हा तो दुःख देईल, त्रास देईल आणि तो त्याला भोगल आणि त्या रडवल, पण आनंदाचे अश्रू, विश्वासाचे अश्रू नाही का बोधाचे अश्रू फक्त देवच देऊ शकतो. माझ्या भावाने तो देवच देऊ शकतो. जेव्हा तो बोलतो येशूच्या त्याच्या सेवकांच्या तो स्पर्श करतो, जसं देवताने त्यांच्याशी बोललं सगळं त्यांना आठवण आली. कशी की पवित्र आत्म्याची उपस्थिती तुमच्याकडे, पवित्र आत्म्याने त्यांना छायेने बघितलं आणि पवित्र आत्म्याने त्यांना आठवण दिलं. बघा त्यावेळेला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी तुला बोललो होतो की तो दुःख सहन करणार, त्रास सहन करणार, त्याला क्रुसावरती खिळण्यात येणार, त्याला गाण्यात येणार आणि पुन्हा मारणार ते तिसऱ्या दिवशी. त्याला त्याची ती आठवण झाली. आठवण झाली. देवाची इच्छा आहे म्हणजे देवाची इच्छा काय, जे काय पित्याने तुम्हाला बोललं येशूच्या लिखित वचनचे आहे त्याच्या पवित्र आत्म्याच्या तुम्ही ते कधी विसरू नका. तुमच्या हृदयात ठेवा, तुमच्या मनात ठेवा, तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. कारण की कधी पण जेव्हा तुम्ही वाचताल तर पुन्हा परमेश्वर तुम्हाला आठवण करतो येशूच्या. तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याची आठवण त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. प्रेज आपल्याला आता येशू ख्रिस्त मरणात तोडला. ही स्वार्थ आता कोण करते? हे जे स्त्री जे आते कबरेकडे आते, पहिले तर ते कबराला ते लावण्यासाठी आले की तो मेले, पण देवतांनी सुवार्थ केली की तो तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता. आणि त्यांनी जे सांगितलं ते सर्व आणि त्यांना ती आठवण आली आणि त्यांचा पण विश्वास झाला की हा येशू ख्रिस्त मरणात. आणि त्या विश्वासाने त्या आशेने ते धावत कुठे गेले? जे त्याच्यावरती विश्वास धरत होते, जे त्याची वाट बघले त्याच्याकडे गेले आणि त्यांना त्यांनी स्वार्थ केली. येशू आता कबरेत नाही, येशू मरणात उठला आहे. हे सगळं साक्ष का बोलतं की जे या पृथ्वीवर जे देवदूत आले, जे स्त्रिया होते, जे प्रेषित होते, त्यांनी येशू मरण्याचं तिसऱ्या दिवशी उठला ह्याचा सुवार्ता घोषणा त्यांनी केली. आता पवित्र शास्त्रात 2026 मध्ये पण काम आत्मदिशी सेवकाचे मंडळीमध्ये तुम्हाला पण सांगितले कारण की तुम्ही पण जागोजागी जे ज्या भाऊ बहीण मिळतील जिथे जे तुम्हाला संधी मिळेल तिथे तुम्ही जागा की आमचा आपला प्रभू मरणार नाही, कबरत नाही, तो मरणात तिसऱ्या दिवशी उठलाय. आता तो जिवंत आहे. आता तो जिवंताचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. रॅप्चर ही सुवार्ता तुम्हाला पण करायची. बायबल म्हणतो जो आत्मे जिंकतो तो ज्ञानी, जो धन संपत्ती ऐश्वर्य एकाच्या पृथ्वीच्या गोष्टी जमा करतो तो देवाच्या दृष्टिकोनात नाही, ज्ञानी नाही. तो जो आत्मे जिंकतो तो ज्ञानी. देवदूतांनी पण आत्मे जिंकले, त्या स्त्रियांनी पण प्रेषित राहिलं आत्मे जिंकले. त्याच्यानंतर पण अजून पण साक्षीने आपण वाचलं त्यांनी पण आत्मे जिंकले. देवाचा आत्मा म्हणतो या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही पण जाणून घ्या तुमचा जसा उद्धार झालाय, जसं तुम्हाला देवाने जिंकलेले तसं तुम्ही पण जगातल्या जे गमवले जे हारले त्या आत्म्याने तुम्ही पुन्हा जिंकता प्रभूकडे घेऊन या. आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दलिया मरिया, योहान व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्या बरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ व बडबड वाटली. कुणाला? जेव्हा त्या स्त्रियांनी येऊन येशू ख्रिस्त आता कबरेत नाही, तो मरणात उठलाय, तो जिवंत झालाय ही साक्ष ही घोषणा जेव्हा त्यांनी केली त्यांना काय वाटलं? वायफळ आणि बडबड वाटली. माझ्या वायफळ आणि बडबड वाटली. काही भाऊ बहिणी त्यांना आपण सांगितलं तर त्यांना सगळं अविश्वास, त्यांना खोटं वाटतं. त्यांना देवाच्या येशू ख्रिस्त मरणात उठला त्यांना विश्वास नाही. किती पण सांगा ते विश्वास धरणार नाही. आपण पुढे बघू. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. पण बघा त्यांच्यात तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला. बघा ज्यांना वायफळ बडबड असले सगळे त्याच्यात अविश्वास आहे असं नाही, त्याच्यात काहीतरी विश्वास आहे, काहीतरी शक्ती. म्हणून वायफळ आणि बडबड वाटणाऱ्यांना पाहून तुम्ही तुमचं येशू ख्रिस्ताच्या बद्दल सुवार्ता करण्याचं बंद करू नका. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी शापासाठी आसाठी क्रूसावर मरण पावला, तो पुन्हा मरणात तिसऱ्या दिवशी उठला आणि स्वर्गाकडे घेण्यात आला. तो पित्याच्या उजव्या बाजूला बसलाय. तो आपल्याला पुन्हा स्वर्गामध्ये स्वर्गात घेण्यासाठी येणार आहे आणि तो जिवंताचा मृतांचा न्याय करण्यासाठी करणार आहे. तो जेव्हा तुम्ही काही लोकांना बोलतील त्याच्यामध्ये काय ना वायफळ आणि बडबड वाटत, पण त्याच्यामध्ये कोणीतर पेत्र आहे, कोणीतर पेत्र ते धावून तुमच्याकडे येते आणि ते म्हणते की आम्ही विश्वास धरतो
मी ईश्वर विश्वास करतो, मी पण माझं जीवन प्रविष्ट करतो. इथं काय झालं तर इथं तेव्हा पेत्र उठून कबरेवर धावत गेला व ओलवे होऊन त्याने आत पाहिले, तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य तो घरी गेला. त्याला वाटलं की जेव्हा सांगितलं तर त्याला वाटलं की नाही हे खोटं बोलत असतील, तर येशू ख्रिस्ताचं काय ध्येय कबरेतच असेल. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की कबर रिकामी, त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणला की नाही, येशू ख्रिस्ताचं कबर आहे, येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी उठलाय. आज आम्ही रिझर्वेशन डे मध्ये पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही का येशू ख्रिस्त मरणात उठला हे वचनामध्ये आम्ही आमची विश्वास करून घेत नाही का, की म्हणजे आम्ही हे करतो की नाही खरंच येशू ख्रिस्त मरणात उठलाय. हे बायबल पवित्र शास्त्राला आज आम्हाला सांगायचं आहे, येशू ख्रिस्त मरलेला आहे, हा मरणात उठलेला आहे, हा विश्वास तुम्ही धरा. देवतांनी स्वार्थ केली, स्त्रियांनी स्वार्थ केली, प्रेषितांनी पण स्वार्थ केली. येशू ख्रिस्त मरणात तिसऱ्या दिवशी उठलाय. आपण पुढे पाहूया. मग अमावस्या गावाच्या रस्त्यावर येशूने 2 शिष्यांना दर्शन दिले. पुन्हा दर्शन दिले. का येशू ख्रिस्त दर्शन देत होता? का देवदूत बोलत होते? का स्त्रिया बोलत होते? कारण की हे आश्चर्य गोष्ट आहे. कधीच कुणी ऐकलं नव्हते की मरणातनं कोणी उठतो म्हणून. जिवंत स्वर्गात घेतला गेला म्हणून ऐकलं त्यांनी. कोण घेतलं गेलं का? हनोक. पवित्र शास्त्रामध्ये हनोक होते. हनोकला जिवंत घेण्यात आलं, है की नाही? तर हे ते म्हणते की पवित्र शास्त्रात लिहिले, पण मरणातनं कोण अजून पण लिहिलेलंच नाही. आमचा एवढा मोठा संदेष्टा मोशे, तो पण आम्ही त्याच्या दिवशी तो पण गेला, त्याचा पण ध्येय कुठेतरी देवाने गपचूप गाडलेले, पण तो पण उठला नाही. पण मरणात उठले आश्चर्य गोष्ट होती लोकांना. आश्चर्य की कोणी मरणात उठू शकत नाही. त्यांना वाटतं की ध्यात मेलं की संपलं. नाही, पवित्र शास्त्र ध्यात मेलं तर संपतं असं म्हणत नाही. पवित्र शास्त्र तुम्हाला जागोजागी साक्षी देतं, जेव्हा तुम्ही ध्येय सोडता तेव्हा तुमचं जीवन आरंभ होतं. 2 जागी. जर येशू ख्रिस्तावर विश्वास धरता तर येशू बरोबर स्वर्गात, जर तुम्ही येशू ख्रिस्तावरती स्वीकार विश्वास धरता तर नरकात तुमचं युगांसाठी अग्नीच्या भट्टीमध्ये अग्नीच्या जळत राहतात. म्हणजे आत्म्याला मरण नाही, उलट मेल्यानंतर देह सोडल्यानंतर जीवन आरंभ होतं. मरणात या जीवनात, स्वर्गात या नरकात. त्यासाठी पवित्र शास्त्र साक्षी देतं, येशू ख्रिस्त मरणात उठला म्हणजे पुनरुत्थान आहे. पहिला पुनरुत्थान येशू ख्रिस्ताचे, आणि दुसरं पुनरुत्थान परत होईल मंडळीच होणार आहे, तुमचा आणि माझं होणार आहे. म्हणून तो साक्षी देतोय. प्रत्येक ठिकाणी पुनरुत्थानाच्या दिवशी, रिझर्वेशनच्या दिवशी परमेश्वराचं वचन सतत मंडळीच्या लोकांना सांगण्यात आलं की येशू ख्रिस्त कबरात नाही, येशू ख्रिस्त जिवंत झालाय. तो मृत नाही, तो जिवंत झालाय. त्याला मृतामध्ये शोधू नका, तो जिवंत झालाय. विश्वास धरा की त्याला देवाने मरणाचं तिसऱ्या दिवशी उठवलं, तर तो तुम्हालाही देव उठवल. जेव्हा रोमकरास 5 अध्याय 17 वचन तुम्ही आता वाचता तर त्याच्यामध्ये काय लिहिलेले? ज्या देवाच्या आत्म्याने ख्रिस्ताच्या मर्त्य ध्याला तिसऱ्या दिवशी जिवंत केलं, तर तो देखील तुमच्या ध्यालाही जिवंत करेल. आणि या मर्त्य ध्यामध्ये आजार, दुःख, त्रास, चुकीच्या गोष्टी कार्य व्हायला देणार नाही. म्हणजे कुणी येशू ख्रिस्ताला मरणात उठवलं, पवित्र शास्त्र रोमकरास 5:17 वचन म्हणतं की देवाच्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मरणात तिसऱ्या दिवशी उठवलं माझ्यावर. आणि ज्या देवाच्या आत्म्याने येशू ख्रिस्ताच्या मर्त्यात ध्याला तिसऱ्या दिवशी उठवलं, तर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास धरता तर तो देखील तुमच्या मर्त्य ध्याला जिवंत करणार माझ्यावर. पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत करतो मला. म्हणून आम्हाला विश्वास धरायचे की हा येशू आमचा प्रभू मरणात उठलेला आहे. आम्ही विश्वास धरतो, पण प्रत्येक वर्षी पुनरुत्थानाच्या दिवशी 5 सेवकांना मंडळीच्या लोकांना सांगावं लागतं. का माहिती का? कारण की हा धूर्त सर्प शैतान खूप वाईट आहे. अनेक लोकांना बोलत होतो, अनेक लोकांना पहिल्यांदा आले, प्रभूशी खूप प्रीती केली. हा प्रभू तू माझ्या पापासाठी शापासाठी मरण पावला, हा तुझ्यावरती घेण्यात आलं, तू गातो मेल्यानंतर गाण्यात आलं, तिसऱ्या दिवशी सर्व झालं. नंतर हळूहळू शैतान काहीतरी परिस्थितीच्या दिलं, सिच्युएशनच्या द्वारे, नशाच्या द्वारे, ऍडिक्शनच्या द्वारे, या मुला मुलींच्या द्वारे, कोणत्या वाईट गोष्टीच्या द्वारे असा तो त्यांना वाहून घेऊन जातो की त्यांना विश्वासच वाटत नाही. म्हणून आम्हाला वारंवार सांगतं येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी, श्रापासाठी, आजासाठी क्रूसावर मरण पावला आणि पुन्हा मरणात तिसऱ्या दिवशी त्याच्या उजव्या बाजूला बसून तो पुरुषाची मध्यस्थी करतो. पेत्राच्या पुस्तकाचे आपण वाचतो तर पेत्र काय म्हणतो माहितीये का? जरी तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये पूर्ण मोळाले असाल, तुम्हाला देवाचं वचन सगळं माहित असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला वारंवार परमेश्वराच्या वचनाची आठवण करून का न जाणो की त्या बोलवण्याने जसं आदम आणि हवाला बोलवलं तसं तुम्हाला बोलवलं.
सारखं हीच वार्ता ऐकून ऐकून लोकांना आळस वाटतं. काय ते बघ, आम्हाला माहिती आहे काय काय लोकांना झोप येते, काय काय लोक मध्ये होता बाहेर का सारखं तीच वार्ता. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी क्रूसावर मरण पावला, त्याला दुःख त्रास झाला, पुन्हा मरणाच्या तिसऱ्या दिवशीला पित्याच्या बरोबर. अरे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला जो असतात ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्यामध्ये हे विचार चालतात त्यांच्या जीवनातच सैतानाची योजना प्लान झाली. त्यांच्या जीवनात त्यांना म्हणतो तू सोन्याच्या मागं पळ, पैशाच्या मागं पळ, प्रॉपर्टीच्या मागं, जगातले येतो, पण येशूच्या मागं तू पळलो. त्याला माहिती आहे की मी येशूला गमवलाय, मी स्वर्गाला गमवले, मी विपुल सारखं जीवन, आता मला तुम्हाला प्राप्त व्हायचं नाही, म्हणून तुम्हाला त्याच्यापासून ओढतो. म्हणून आम्हाला सतत ह्या गोष्टीची आम्हाला आठवण करून द्यायला. पेत्र काय दुसरा बोलत नाही. मी जर तुम्ही ख्रिस्ताच्या वचनात मोळले असतात तर तुम्हाला वारंवार तो कथा काय दुसरं तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही म्हणले काय काय कथा तो बोलत नव्हता. तो हेच वचन सातत बोलत होता. हेच वचन बघा, तुमच्यासाठी तुम्ही जे पाप केले, तुम्ही जे गोष्टी चुकीच्या कार्य केल्या, त्यासाठी येशूने तुमचं पाप त्याच्यावरती घेतलं. त्यासाठी त्याला किती मोठं किंमत द्यावं लागलं. त्याच्या शरीरावरती कोणीचे फटके मारणारे, त्या डोक्यात काट्याचं मुकुट घातलेलं, त्याचे टिंगल मस्ते केलं, त्याला वजन कमी घेऊन आलं, हालाल केले त्याने. क्रूसावरती त्या कुशीमध्ये भारत उपसला, क्रूसावरती तो चक्क उन्हामध्ये तो मरण पावला, त्याला गाडण्यात आलं, पण तो मरणाच्या तिसऱ्या दिवशीला. आणि जेव्हा तो म्हणतो मरणाच्या तिसऱ्या दिवशीला हर्षाने तो बोलत होता, जय घोषाने तो बोलत होता. का? कारण की विश्वास धरून राहतो. ह्या स्वार्थाबद्दल कंटाळून जाणार नाही. प्रभू तुझं वचन सत्य आहे प्रभू. हा प्रभू तू माझ्या पापासाठी क्रूसावर. जेव्हा येशू ख्रिस्त वैयक्तिक तारणा करू शिकायला मला एकच होतं, मी बघायचं क्रूसावरती हा कसला देव आहे. आमचा देव माहिती आहे का कसा आहे, माहिती आहे ना. आता बोलायला नको पुढं. आमचा देव कसा आहे आणि हा काय देव. क्रूसावरतीच्या हातामध्ये पायामध्ये कुऱ्हाडी मारले, शरीरात रक्त थेंब झाले, डोक्यावरती काट्याचं मुकुट घातलंय, स्वतःला वाचवलं नाही त्यांनी, तो आम्हाला काय वाचलं असं होत होतं. एक दिवशी येशूला स्वीकारतात. एक दिवशी आमच्या घरात स्वार्थ सांगण्यासाठी देवाचा मानसेवक आला, सलीम पास्टर. ते आले आणि ते बोलत मध्येच कधी होता. तुम्हाला माहिती आहे का तिथं फोटो, तुम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्त क्रूसावरती का ठेवलेला आहे. तो त्याच्या पापासाठी नाही, तो तुझ्या पापासाठी. तुमच्या असं माझे डोळे आतमी डोळे उघडले. एका क्षणात मला माझ्या सर्व पापाची वाईट गोष्टी काय त्या सर्व गोष्टीची आठवण झाली. मला मारायला पाहिजे होतं, असं क्रूसावरती मला खेळायला पाहिजे होतं, असं माझ्या येते काट्याचं मुकुट माझ्या डोक्यात घालायला पाहिजे. त्या क्रूसावरती माझ्या हातामध्ये पायामध्ये कुऱ्हाडी घालावी, माझ्या शरीरावरती कोणाचे माझ्या शरीराला, कारण ते माझं पाप आहे, ते त्याचं पाप नाही. तो निष्कलंक होता, वडील मरेच्या पवित्र त्यांना त्याने एक देखील पाप केलंय, तेव्हा तो माझा पाप त्यांनी त्याच्यावरती घेतला. म्हणून त्या पापाची शिक्षा त्याला भेटली, माझी शिक्षा त्याला भेटली, माझं दुःख त्रास त्याला देण्यात आलं आणि त्याचं आरोग्य आपल्याला देण्यात आलं. त्याने माझे दुःख त्रास संकट घेतले, तुमचे पाप घेतले आणि म्हणून देवामध्ये तुमच्यामध्ये जी आळ भिंत होती, जो पडदा होता, तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. त्याने ते दुःख त्रास सहन केलं, त्याने तुमच्या पापाचं मोल भरलं, म्हणून देवाबरोबर तुमची संगत झाली. त्या मला असं स्पर्श आला, इतका रडलो. त्या दिवशी मला येशू ख्रिस्त कळाला. त्या दिवशीपासून तर आता यानंतर कधीच ते शिवाय नाही बोल. खरंच तू माझ्यासाठी काय केलं, खूप मोठी किंमत भरली माझ्या भाऊनी, कोणी भरू शकत नाही. आपला कोण बायबल म्हणतो जन्म देणारी आई तुला विसरून जाईल, जन्म देणारी आई तुला विसरेल, जन्म देणारी आई तुला विसरेल, पण मी तुला कधी विसरणार नाही. मी तुझं नाव माझ्या हातावर पोट घेऊन. म्हणजे त्याने किती प्रेम करतो आमच्याशी. जेव्हा आम्ही गुड फ्रायडे ईस्टर संडे आलो, हे काय आहे त्याचं प्रेम आहे, त्याचं आघाबी प्रेम आहे. आम्ही काय घोषणा करते, आम्ही काय करत त्याच्या आघाबी प्रेमाचं. तो म्हणतो मी तुझ्याशी इतकं प्रेम करतो, त्या सृष्टीला मी स्वर्ग बनवलं ना, स्वर्गावरती पण एवढं प्रेम करत आहे. स्वर्ग लय अद्भुत मान आहे. स्वर्ग तुम्हाला काय माहिती, लय अद्भुत आणि मान इतकं कुणासाठी बनवलं, तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्ग पण एवढं मोठं नाही, तू माझ्यासाठी मोठे आणि तुझ्यासाठी माझ्या प्राण्याचे मी स्वर्ग बनवले. म्हणून गुड फ्रायडेच्या दिवशी मी धीर धारपूर या पृथ्वीवरती अनुभवाने मिळते आणि मी तुझ्या पापासाठी श्रापासाठी आजारी क्रूसावर मरण पावलो आणि मी मरणात तिसऱ्या दिवशी कुठला किती शिवच्या बारा बसून त्यासाठी मध्यस्थी करते. का मध्यस्थी करते? कारण की मला तुला गमवायचं नाही, मला तुला गमवायचं नाही, मला तुम्हाला गमवायचं नाही, मला तुम्ही पाहिजे. येशूच्या वचन घोषणा करतो, आपण करतो, हो प्रभू तू माझ्याशी प्रेम करतो. मग तसं दोन शिष्य काय अमोच्या गावाच्या रस्त्यात चालू होते, येशू ख्रिस्त त्यांना भेटला त्याच्यावर, पण त्यांनी पण त्याला ओळखलं नाही. इतक्या तासन तास चालवत होते पण त्याला ओळखलं नाही त्यांनी.
का? कारण की त्यांचे पण आत्मिक डोळे बंद होते. मग बायबल पुढे काय म्हणतं बघायचं. मग असं झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती म्हणून त्यांना दिली. तेव्हा त्याचे डोळे भाकर म्हणून त्यांना दिली आशीर्वाद होता. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती म्हणून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. बघा भाकर काय होतं? येशू ख्रिस्ताच्या देहाचं दर्शक होतं. जेव्हा ते भाकर तोडलं, प्रभू भोजन आपण घेतो ना, प्रभू भोजन भाकर तोडतो, काय करतो आम्ही? त्यांनी जे आमचं जे तोडलं त्याच्या स्मरणार्थ आम्ही देतो. जेव्हा ती भाकर तोडली त्यावेळी त्यांचे आत्मिक डोळे उघडले. माझ्या भावाने देवाचं चरण. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले, तेव्हा त्यांनी त्यांना ओळखलं. तासन तास तो आमच्या बरोबर होता, तासन तास तो देवाच्या वचनाबद्दल बोलत होता, पण आम्ही त्याला ओळख नाही. जेव्हा त्यांच्याबरोबर तो जेवायला बसला आणि भाकर बोलली, त्यांना दिलं, त्या क्षणी त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं की हा तर आमचा प्रभू आहे, ज्याला आम्ही म्हणतो की उत्तम शिकायची त्याला तो क्रुसावर म्हणून पावला गाडलेला कबरेत असेल. आणि आम्ही ऐकलं की त्या स्त्रियांनी देवतांनी सांगितलं, असं ऐकलं. आणि त्या स्त्रियांनी आम्हाला सांगितलं असं, पेत्र पण बोललं की असं कबरात कोणी नाही विग्रह कोणी. आम्ही विश्वास झाला नाही, परंतु त्यांनी विश्वास झाला की येशू मरणात तिसऱ्या तो आमच्याबरोबर. त्यांनी समोरासमोर पाहिले येशू ख्रिस्ताला की येशू ख्रिस्त आमच्याबरोबर. त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शाखाचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या उकळी येत नव्हती का? बघा त्यांनी त्याला ओळखलं नाही, पण तो जे बोलत होता त्याच्या आत्म्यात त्याला अंतःकरणात उकळी येत होती. का? कारण की तो त्याच्या योहानच्या पुस्तकात तो काय म्हणतो, मी जे देहापासून काय फायदा नाही, मी जे वचन सांगितले तेच आत्मानी जीवन. स्वतः देह धारण करणार, मरणात तुटला आणि तो जेव्हा बोलत होता त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य नसता का? तो जेव्हा ते वचन बोलत त्याच्या आत्म्यात त्याच्या उद्यात उकळी फुलत होती, त्यांना जाणीव होत होती. पण येशूच त्यांना ते काय, ज्यावेळी भाकर तोडली, आशीर्वाद देऊन त्यांना खायला दिलं, त्यावेळी त्यांच्या आत्मी वेळ आणि त्यांनी पाहिलं की ह्या येशू. म्हणून ते साक्षी द्यायला लागले, अरे खरंच प्रभू होता आपल्याबरोबर. तो तासन तास आपल्याबरोबर बोलला, आपण ओळख नाही, पण तो बोलत असताना कशा उकळत होतं, कसं सामर्थ्य अभिषेकाचा जो बोलतो. खरं ना, कधी कधी आम्ही वचन ऐकतो, बातमी सेवा बोलतो, जो आत्म्याच्या प्रभावाने बोलतो, तर तुम्ही कुठं पण बसला पवित्र आत्मा तुमच्यावर होतो, तुमच्या अंतःकरणात विश्वास होतो, उघड हा प्रभू खरं, आणि जाणीव की प्रभू माझ्याशी बोलतो. तशी त्यांना ती जाणीव झाली. मरणात जेव्हा मरणात मेला नव्हता तेव्हा पण तो बोलला, तेव्हा ते सामर्थ्य अभिषेकाची जाणीव होतं. पण तो मरणात पण उठला तर अजून त्यांना अद्भुतमान सामर्थ्य अभिषेकाची जाणीव. ते म्हणाले प्रभू आपल्यावरती मृत्यूवर होता, मरण्याच्या आधी तो आपल्याशी सहभागी झाला. काय प्रभूचा अभिषेक, काय सामर्थ्य आम्हाला झालं, काय आनंद मिळतो. आणि तो आता मरणात उठला, आता देखील त्यापेक्षा अद्भुत आनंद होतो. ह्याची त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते साक्ष द्यायला लागले, बोलायला लागले. बरोबर. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठलाय. बघा ते साक्ष देते. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनच्या दृष्टीत पडला आहे. मग त्याने वाटेच्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्या कसे ओळखले हे निवेदन केले. आणि हे दोन शिष्यांनी पण येशू ख्रिस्त मरणात उठलाय याची साक्ष दिली सगळ्यांना. पुढे आपण पाहूया. येशू ख्रिस्त आता सगळ्या प्रेषितांना दर्शन देतो. का त्याचं दर्शन देण्याचं करायचं काय? काय जातं तू म्हणला असते काय मी मिळवलं उद्धार केला, आता मी जातो स्वतः. काय सगळ्यांना जॉब भेटण्याची काय गरज आहे आणि काय सांगायची गरज आहे की मी त्यांना त्यांच्या समोर जायचे, बघा तुम्हाला शांती असो जसं माझ्याबद्दल झाले, आता मी मार्गात तुटलो. काय? कारण की हे महत्वाची गोष्ट आहे. का माहितीये का? येशू ख्रिस्ताने उद्धारचं कार्य पूर्ण केलं, पण येशू ख्रिस्ताला माहितीये तो साक्ष देतो प्रेषितांना की जेव्हा सैतानाला नाही का खाली फेकलं ना, तो विजेसारखा पृथ्वीवरती पडला आणि तो देवाच्या पुत्राची जे साक्ष देतात त्यांच्या विरुद्ध तो युद्ध करण्यासाठी उभा आहे. का साक्ष द्यायची गरज होती पृथ्वीवरती? कारण की आम्ही स्वर्गात नाही, आम्ही पृथ्वीवरती. आमचं पूर्ण उद्धार झाले, पूर्ण तारण झाले. येशू तिकडे, आम्ही येशूला गमवणार नाही, स्वर्गात जाणार. परंतु एक धूर्त चतुर एक सर्प सैताने त्याच्यावर पडलेले एक तृतीय आत्म्या पृथ्वीवरती आणि ते देवाच्या लोकांना फसवते. माझ्या भावाने अनेकांना फसवले, माझ्या भावाने अनेकांना प्रभूपासून दूर घेऊन गेले. अनेकांना आता प्रभूकडे जाण्यासाठी तळमळ करतायत, प्रार्थना करण्यासाठी, स्तुती आराधना करण्यासाठी, वचन वाचण्यासाठी, अन्य भाषा इच्छा प्रबळ आहे पण करू शकत नाही. का? काहीतरी कोणत्या तर पापामध्ये
कोणत्याच्या चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांच्या अंत हृदयमानाला त्या प्रभावामध्ये अडवून ठेवलेले। इपिस्काच्या पुस्तकात 4 सुद्धा काय म्हणतं, त्याने कैद्यास कैद करून नेले, त्याने कैद्यास कैद करून नेले। कुणी? देवाच्या पुत्राबद्दल सांगते वचन सांगते, त्याने देवाच्या आत्म्याने कैद्यास कैद करून नेले। त्याने कैद्यास कैद करून, जे अंधकारच्या राजाने देवाच्या लेकरांचे जे उद्धार आहे त्यांना कैद करून ठेवलं जातं। अनेक देवाच्या लेकरांना पण त्यांनी कैद करून ठेवलं, कसं? अंधकाराच्या शक्तीमध्ये, अंधकारच्या पापामध्ये। म्हणून ज्या अंधकारच्या राजाने सैतानी त्याच्या दुरापिणी ज्या देवाच्या लोकांना, ज्या उद्धारणाऱ्या लोकांना कैद करून ठेवलं होतं, त्यांना येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या त्या कैद्यास कैद करून नेलं। काय केलं? सैतानी जगातनं प्रकाशात होते त्यांना कैद करून अंधकार दिलं। आता देवाचा पुत्र आलाय, पवित्र आत्मा, तो काय करते? तो त्या अंधकाराच्या राज्यात जाते, तिथनं त्याच्या लेकरांना कैद करून, त्यांच्या कैद करून पुन्हा प्रकाशाच्या राज्यात। आणि मग पवित्र शास्त्रामध्ये की मग त्याने मनुष्यांना दान, पुन्हा प्रेषित, पुन्हा संदेश, पुन्हा स्वर्ग, पुन्हा लो लागायला त्याचा का? म्हणून देव बायबल म्हणतं की पुनरुत्थान, येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी उठला आहे। विश्वास आहे बघा, तो कबरेत नाही, तो मरणात तिसऱ्या दिवशी उठला। आता आपण बघू की बायबल म्हणतं जेव्हा 12 प्रेषित आणि शिष्य एका खोलीमध्ये होते, सर्व दार खिडक्या सगळे बंद होते। आता त्याला हे दाखवायचं होतं प्रेषितांना, जेव्हा मी पृथ्वीवर होतो तर मी मर्यादित होतो। काय होतं? जेव्हा मी पृथ्वीवर होतो, देहामध्ये होतो, देहात मी चालत फिरत होतो, जिवंत होतो, मी मर्यादित होतो, मी थकत होतो, मला जेवण लागत होतं, मला कुणाशी भेटायचं असेल तर दरवाजा बंद असेल तर मी येऊ शकत नव्हतो, दरवाजा खोल यायचं होतं, आणि मला त्यांच्याशी वैयक्तिक बोलावं लागत, गावात जावं लागत। परंतु आता त्याला दाखवायचं होतं की मरणात तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुमचा प्रभू कोण आहे, त्याला दाखवायचं होतं। देवाचं म्हणतं तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व समर्थ परमेश्वर। एकाच वेळेला तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी व सर्व समर्थ परमेश्वर। आता पण स्तुती आराधना करताना आश्चर्य वाटतं तुला, प्रत्येकासमोर येशू ख्रिस्त थांबला होता, प्रत्येकासमोर येशू ख्रिस्त थांबला होता, प्रत्येकाच्या डोक्यात तो हात ठेवला, प्रत्येकाच्या हृदयात स्पर्श होता। मला पण आठवलं त्याचं प्रभू एका वेळेला प्रत्येकाकडे त्याचं वचन सत्य, डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या मनात केलं नाही, तेच परमेश्वरी प्रीती करते तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्याच्या मनुष्य लोकांसाठी अति महान मोठ्या गोष्टी सिद्ध केले माझ्या। तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी व सर्व समर्थ परमेश्वर आहे। म्हणून तो मरणात तिसऱ्या दिवशी 12 प्रेषितांना जे त्याला दाखवण्यासाठी तो त्याला 12 प्रेषित आणि शिष्य एका खोलीमध्ये दरवाजा, खिडकी आणि बंद असताना, आणि त्यावेळेच्या भिंती कशी होत्या माहिती? 4-4 इंचीची विटाची नाही, हे मोठ्या भिंती होते, त्याच्यात कोण आरपार होऊ शकतो, कोण दरवाजा पण बघितलं तर शेलवाराच्या किल्ल्यासारखं ते सगळं, सगळ्यांचे घर ते सगळं तसे होते पहिल्यांदा। बायबल म्हणतात ते आत बसले होते। काय लोकांनी माहिती आहे की साक्षी येशू मरणात उठलेला आहे, पण काही लोक म्हणत होते की तो कबरेत येते, घाबर होते रोमन लोकांसाठी, रोमन सैनिक येते, आम्ही पण त्याच्यावर चाललो, आम्हाला पण धरले, त्या भीतीने त्या खोलीमध्ये बसले होते। 12 प्रेषित पण होते आणि काही शिष्य पण होते, पण ते त्याचे असताना पवित्र शास्त्र म्हणतात की येशू ख्रिस्त ना दरवाजा खटखटा, ना आवाज देता, तो दरवाजाच्या भिंतीत तो त्यांच्यामध्ये उभा आहे, त्यांच्यामध्ये आला, आम्हाला तुम्हाला देऊ नका, तुम्हाला शांती असो। म्हणजे त्याला दाखवतो की पुनरुत्थान, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य, अभिषेक, त्याचं गौरव महिमा त्याला प्रगट करायचं। आता मी मर्यादित नाही, आता मी अमर्यादित आहे। तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आलो की आता तुम्ही पण मर्यादित नाही, तुम्ही पण अमर्यादित आहे। पण सैतान काय म्हणतो, अरे काय तुझ्याशी होत नाही, काय परिस्थिती तुम्हाला म्हणतो, देव तुम्हाला तू आता अमर्यादित नाही, अमर्यादित का? कारण की येशूच्या नावाने तू बसला नाही तर तू 10 राष्ट्रांसाठी, 10 जिल्ह्यांसाठी, कोणी पण व्यक्ती कुठेही असू दे, इथं बसून तू प्रार्थना करशील ना, तिथे जाऊन त्याला स्पर्श कर, कारण मी सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व समर्थ परमेश्वर। आता मी पुनरुत्थान म्हणजेच काय? अमर्यादित देवाचं कार्य। तू बायबल मध्ये एवढ्या पुस्तकात काय म्हणतो, मी तुम्हाला खचित ते सांगतो, तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडलं,
ह्याचे तो हाती तुम्ही जर पुष्कळ फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे आणि त्याच्यानंतर तुमचे पित्याचं दोर व्हावे. आणि मी जे चिन्ह चमत्कार करतो त्यापेक्षा अधिक जो मजबूत विश्वास करतो तो त्यापेक्षा अधिक मजबूत कृत्य करतो. का? कारण की आता मी मरणातून उठले आहे, आता मी पुनरुत्थान केलं. तसा आता तुम्ही पण मरेल नाही, अमरेल. का? कारण की माझा आत्मा. का तुम्ही अमर झाला माहिती का? जर तुम्ही येशू ख्रिस्त आपलं वैयक्तिक काना प्रभू स्वीकारता, येशू ख्रिस्ताच्या मरणावर पुनरुत्थान विश्वास नसतं तर तो तुम्ही मर्जीतच असता. पण तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास आला म्हणून देवाचा आत्मा आता तुमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त ध्यान द्या त्याच्या पवित्र आत्म्याच्या तो अमर्यादित तुमच्यामध्ये. बोला देवाचा आत्मा, येशू ख्रिस्ताचा आत्मा माझ्या जीवनात कार्य करण्यासाठी अमर्यादित आहे. मी पण मर्यादित नाही तर मी अमर्यादित आहे. मी येशूच्या नावाने कोणाच्या पण जीवनात कार्य करू शकते. येशूच्या नावाने जे चुकीच्या गोष्टी काढून टाकतात आणि जे देवाच्या वचन असतात जे बरोबर त्या गोष्टी कार्य करण्यासाठी माझ्या इथे येशूच्या आणि कार्य करतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात देवदूत सैन्य ना त्या भागा क्षेत्रात जातात, त्या राष्ट्र, त्या जिल्हा, त्या देशात, त्या लोकांच्या ज्यासाठी प्रार्थना करतात तिथे देवदूत जातात. कोण आहे ते देवदूत कोण आहे ते? विजयी देवदूत आहे. का ते विजयी देवदूत माहिती का? सैतानाने स्वर्गात पहिल्यांदा पाप केलं माझ्या भावाला, माझ्या बहिणी स्वर्गात पाप केलं. एक तृतीयांश म्हणजे तुम्ही मोजू शकत नाही. त्याला अमर्यादित संख्या आहे. एक तृतीयांश देवताला त्यांनी फसवलं माझ्या भावाला, फसवलं आणि स्वर्गात त्यांनी त्याला खाली पाडलं. आणि त्या दूतांमध्ये आणि स्वर्गामध्ये ज्या दूतांनी ऐकलं नाही ते विजयी देवदूत आहे. मिखाईल मोठमोठे महान सामर्थ्याचे देवदूत आहे. मिखाईल देवदूत, गॅब्रिएल देवदूत, ओपानिक देवदूत, सराफी, शेरबी, जोएबी, कोरुबिम, आर्कएंजल, मिस्टेंजर, कॉमेल अनेक प्रकारचे देवदूत आहे. जे विजय देवदूत ना अशा कॅटेगरीच्या अशाच अधिकाराचे देवदूत पण सैतानाच्या सुरुवात ऐकून खाली पडले माझ्याकडे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार ते विजय देवदूत प्रथम ते विजय झाले, दुसरा देवाचा पुत्र, आता तिसरे पण मंडळी. आणि तर आम्ही जेव्हा विश्वासाने प्रार्थना करतो, विश्वासाने कबुली करतो, विश्वासाने आपण ते देवदूत पवित्र आत्म्याने परमेश्वर त्याचे देवदूत पाठवतात. तुम्हाला काय जाऊन करायचं सर? देवदूत जा. तुम्ही ज्या विश्वासाने प्रार्थना करता झालंच पाहिजे येशूच्या नावाने. सदुकी पुरुष काय आहे? प्रभू यांना आणि त्यांना शांत बसायला सांग. काय गोंधळ मानवलं मंडळीमध्ये. हा मंदिरात होसाने कीजिए त्याचं मुख बंद करतो. काय म्हणलं येशू? तो हे जर वाद होसानाची गजर केलं नाही ना, ह्यांनी जर जयकार केला नाही ना, ते घोडे जिवंत होते ते माझी स्तुती आला. म्हणजे काय बोला? माझ्या शब्दात सामर्थ्य आहे. जे मला पक्षाचे नाही ते मला अनुकूल नाही, जे माझ्या पक्षाचे ते मला अनुकूल. जर दोन्ही पण काय आहे ना त्याने मी प्रार्थना कर, एक वचनची कबुली कर, ते माझे शब्द ऐकणार आणि येणार. तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य येशूच्या, तुमच्या मुखामध्ये ते सामर्थ्य, तुमच्या कबुलीमध्ये ते सामर्थ्य, तुमच्या अन्य भाषेत ते सामर्थ्य, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. मंडळी आहे ना मृत येशू ख्रिस्ताची सेवा करत आहे. जुन्या काळाची येशू ख्रिस्त होते ना, ते येशू ख्रिस्ताचे पुत्र त्याला देख जुन्या काळात ते त्याची सेवा करते. नवीन काळाची मंडळी पुनरुत्थान झालेल्या येशू ख्रिस्ताची सेवा करते. जसा तो पृथ्वीवरचा बाहेर पण पृथ्वीवर मेला अमर झाला, अमर्यादित येशू ख्रिस्ताची तुम्ही आणि मी सेवा करायसाठी पण सैतान आम्हाला मर्यादित करते. म्हणून देवाला गुड फ्रायडेचं आणि ईस्टर संडेच्या बद्दल स्वार्थ सांगतो. येशू तुमच्या पापासाठी मरला, येशू ख्रिस्त मरण पडला, ईश्वर शेवटी पित्याच्या उजव्यापासून तुमच्यापासून बदलतो. आता तो मर्यादित नाही, तो अमर्यादित, तो कपडेत नाही, तो स्वर्गात आहे. आणि तसं तुम्ही त्याच्यावर विश्वास आणता तर देवाच्या आत्म्याचं येशूच्या तुम्ही पण अमर्यादित झाले. अमर्यादित कोणते पाप, कोणते श्राप, कोणती परिस्थिती तुमच्याबद्दल सामर्थ्य करू शकत नाही. हे सैतानाचं सर्वात मोठा हत्यार आहे की तू पाप केल्यानंतर, चुकीच्या गोष्टी केल्यानंतर देव तुझ्यावर नाराज नाही. जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, क्षमा मागता, त्याच सामर्थ्य, त्याच अभिषेक, त्याच अधिकारामध्ये तुम्ही आता तुमचा अधिकार काढला. पुत्राचा उदरता पुत्र बापाला सोडून गेल्यानंतर सगळं गमवलं आणि पश्चाताप करून आल्यानंतर त्यांनी काय त्याचं गमवलं का? बाप म्हणला का नाही आता तू माझ्या घरात पुत्र बन नाही. तो म्हणला मला पुत्र म्हणू नका, तर लवकर म्हणला. बाप म्हणला का? बाप म्हणला नाही माझा मुलगा हरवला होता, आता तो जिवंत भेटलाय.
आता त्याच्याबद्दल पेशवानी करणं गरजेचे. त्यांनी लगेच त्याच्या हातामध्ये भान वस्त्र काढले, त्याला राजेशाही राजपूताचे वस्त्र घातले, त्याच्या हातामध्ये अंगठी नाही का अंगठी घातली, अलिगाची त्याच्या पायामध्ये दोर घातले आणि बोलती पाठी दिली. जेव्हा तुम्ही पवित्र चालता आणि देवाकडे काय परिश्रम व्हायला पडला, पुन्हा प्रभूकडे हा आनंद जो प्रभूला होतो ना, तो आनंद गुणाच होतो. पश्चातापाने क्षमा करून जेव्हा पित्याकडे वळता, प्रभूकडे वळता, हा आनंद देवाला तुम्ही खूप मोठा आनंद देता. स्वर्ग आनंद मनवलं जातं. का माहिती का? कारण की अनेक लोक प्रभूकडे आले, पाप चुकाकडे पडले, पाप चुकाकडे प्रभूकडे यांचं सोडून माग वळत जगात निघून गेला. पण धन्य तुमचे डोळे, धन्य तुमचे कान, की आज तुम्ही इतकी परिस्थिती ईश्वर आले, प्रभूला स्वीकारलं तरी सुद्धा आज तुम्ही मंडळी होती. प्रभू तुमच्याबद्दल संतुष्ट आहे. प्रभू म्हणतो खरंच मी उत्तम शुक्रवारच्या दिवशी आणि ईस्टर संडेच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी मी त्या मरणात उठलो, तिथे तुझ्या बाजू बसलो आणि तुम्हाला पण तो खूप आनंद देतो. ह्यांना माझं बोले, काय म्हणतो? तुम्हाला ह्यांना माझं बोले, तुम्हाला माझं बोले, ज्यांना बोले त्याचं प्रभूला बोले. त्याचं त्याच्यासाठी प्रेशर आहे. योहान 20 आहे. येशूचे थोमाला दर्शन बघा, हे जर मी पूर्ण वाचतो कारण त्याच्यामध्ये खूप आपल्याला शिकण्यासाठी खूप याच्या वचनात येते आपल्याला. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा, दिदूम म्हटलेला थोमा, त्याचं नाव दिमूल होतं पण त्याला थोमा, दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. जेव्हा 12 प्रेषितांच्या मध्ये आला येशू ख्रिस्त, जे पुनरुत्थानाचं सामर्थ्याला प्रगट त्यावेळेला थोमा नव्हता तिथे, बायबल म्हणतो तो बाहेर गेला होता, कुठेतरी गेला असेल. तुम्हाला काय आता प्रभू तर तुझा मन पावलाय, घबरेत येतो, आता काय मागणं तुटणार नाही, चला आपण आपलं काम करूया. म्हणतो शिष्य नव्हतं, बाहेर गेलो. इथं सगळेजण बसले होते, पण हा थोमा गेला होता बाहेर गेला, कुठेतरी गेला असेल दोन बसायला काहीतरी, पण आल्यानंतर कळतं त्याला हा जेव्हा थोमा हा त्यांच्यावर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात जयाचे वन पायदा वाचून, किडे होते त्या जागी आपले बोट घातका वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घाल वाचून मी विश्वास घालणारच नाही. बघा कसलं कठीण होतं. म्हणजे काय दर्शवतं? इतकं मोल, इतकं किंमत येशू त्याने आपल्याला घडलं. उत्तम शुक्रवारच्या दिवशी इतकं दुःख त्रास त्याने आपल्यासाठी समजलं. आणि हा थोमा बघतोय, थोमाला पण माहिती काय काय झालं. तो काय म्हणतो? त्याला माहिती आहे. त्याने पाय कसा म्हणतो, काय म्हणतो तो? त्याच्या हाताच्या थोडी किडे काढले ना आणि त्या कुशीत भारा घातला ना, त्याच्यात मी हात टाकल्याशिवाय विश्वास. म्हणजे त्यांनी पाहिलेले, आणि त्याला माहित नव्हतं त्याच्या दुःख त्रास कुणासाठी? थोमा तुझ्यासाठीच. पण तरी सुद्धा शिष्य म्हणतात, शिष्य त्याला भेटले आणि त्या म्हणजे आम्ही येशू मानात उठलेला आहे. तो म्हणतो मी विश्वासच धरणार नाही जवळ तो माझ्या समोर येणार नाही, जर त्याच्या खेळवाल्याच्या हातामध्ये मी बोट टाकणार नाही, ज्या कुशीमध्ये भार होतं कुशीमध्ये हात तो आम्ही विश्वासच धरणार नाही. एवढं कठीण म्हणजे काही लोकांचे ना प्रभूच्या वचनावरती विश्वास नाही, देवाच्या संदेशाने भविष्यात त्याच्यावर विश्वास नाही. जवळ तसं घडणार नाही ना, जर मी माझ्या हातात स्पष्ट मला तसं मला दिसत ना, तर मी प्रभू विश्वास धरणार. बायबल काय म्हणतं? ज्यांनी पाहून माझ्यावरती विश्वास धरला त्यापेक्षा न पाहून ज्यांनी माझ्यावरती विश्वास धरला ते धन्य. थोमाचा विश्वास काय होता? पाहून विश्वास धरला. त्यापेक्षा कोणी न पाहून देवाच्या ना येशूला प्रत्येक पट्ट्याने मी निरोगी झालो. त्याच्या ईश्वर सामर्थ्य जीवनात सुखद कार्य प्रत्येकाने त्याच्यामध्ये दिल्या गेले. देवाने मला शेपूट मस्तक बनवले, देवाने मला खाली तुमचं या विश्वासात आम्ही चाललो. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. जेव्हा तुम्ही विश्वासात चालता पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात. जेव्हा शंका कुशंका अविश्वासाच्या परिस्थितीला पाहून तुम्ही जुन्या काळाचे संत होता. ज्या विश्वास तुम्हाला हा विश्वास अनेक गोष्टी घडून आणतो. माझ्या पाहून मी पाहिलं अनेक गोष्टी घडून आणतो. तुमचं आरोग्य, तुमचा आशीर्वाद, तुमचे पती पत्नी, मुलं बाळ जे पाहिजे ते सर्व गोष्टी आणतो. त्याची सेवा, त्याचा सामर्थ्य, त्याचा अभिषेक, त्याचा स्पर्श सर्व घडून आणतो विश्वासाच्या. न पाहून त्यांनी माझ्या विश्वासात ते धन्य का? तेच माझे लेकर, तेच माझे लोक जे पवित्र शास्त्रात जे मी आशीर्वाद दिले, आरोग्य दिले, त्या सर्व गोष्टीचा उपभोग घेत आहे. जे पाहून विश्वास करतात ते अनेक गोष्टी गमवतात माझ्या पाहून. त्यांना उशीर लागतो त्याचा आनंद घेण्यासाठी, पाहण्यासाठी. थोमा काय म्हणला इथं?
त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घालच्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घालायचा मी विश्वास धरणार नाही. बघा मग काय असं बोलल्यानंतर झाला त्याला वाटलं बोललं काय नाही तरी त्याची ते बोलायचं काय माहिती बोलून विसरला. पण आपण काय बोलतो ना काय बोलतो आपण प्रभूकडे असताना प्रभू असताना सर्व लिहिण्यात येतो. देवदूत ऐकतात प्रभू ऐकतो. इथं काय झालं थोमा बोलला विसरला का प्रभू. बघा इथं काय झालं. मग 8 दिवसानंतर जेव्हा थोमा बोलला ना प्रेषित शिष्याने सांगितलं तर बोलल्यानंतर 8 दिवसानंतर त्याने त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. त्यांच्यावर थोमा होता तेव्हा दार बंद असताना येशू आला. बघा थोमाला पण दाखवलं. थोमाला अवश्यच होता पहिल्यांदा पाहून गोष्टी होती पण त्यांनी ह्या गोष्टीनंतर केरळामध्ये त्याच्यावर खूप मोठी संजीवनी आली. केरळाचा उद्धार झाला तार झाला थोमामुळे झाले. थोमा तिकडचे साक्षी आहे. थोमा गेला समुद्राकडे. सगळे धार्मिक संत सगळे सूर्याची क्रिकेट होते. सगळं पाणी घेत होते टाकत होते खाली पडत होते. त्यातून काही लोक तांब्यात घेत होते टाकत होते अर्पण करत ना टाकत होते खाली पडत होते. थोमा तिथं थांबला. सगळं बघितलं त्यात पडले. नंतर थोमा म्हणला हा तुमचा देव कसा आहे तुम्ही त्याला देताय अर्पण करताय ना त्यांनी स्वीकारलं पाहिजे ना तुमचं पाणी पण ते तुम्ही स्वीकारत नाही म्हणजे तो तुमची प्रार्थना ऐकत नाही. देव कसा असला पाहिजे तुमची प्रार्थना ऐकणार. देव कसा पाहिजे तुमचं अर्पण स्वीकारणारा पाहिजे. कसा पाहिजे जसा एलियाने बालामचे 500 संदेशाने वेदी मानले जेरवा मारलं परंतु त्याला उत्तर दिलं नाही अग्नीच्या द्वारे. पण एलियाने प्रार्थना केली अग्नीने उत्तर दिलं सगळं अर्पण स्वीकारलं ना. तसा देव पाहिजे म्हणतात. काय तुमचा देव काय करता तुम्ही कधी पाहता तास करता तुमचं पाणी स्वीकारत नाही. तुमचं पाणी स्वीकार नाही म्हणजे तुमच्याबद्दल तुमचा देव संतुष्ट आहे. तुमचं पाणी स्वीकार नाही जेव्हा तुमचं अर्पण स्वीकार नाही. तुमचा देव जिवंत देव आहे. देव माझ्या देवासारखा असला पाहिजे. देव माझ्या पूर्विष्ठासारखा असला. जो मी बोलला ना जे मी त्याला अर्पण करला त्याने ते स्वीकारला तो माझा देव तो माझा देव. तुम्हाला बघायचं का तुम्हाला झालं का तुमचं तेव्हा हा म्हणजे मग थोमाने काय केले त्याकडे प्रार्थना केली पाणी घेतलं प्रभू हे पाणी मी तुला अर्पण करतो हे पाणी तू स्वीकार. तसं वरती टाकलं पाणी गायब सगळे थक्क झाले. त्यावेळी त्यांनी येशूला आपलं वैयक्तिक तारण पडलं कित्येकांनी आणि केरळामध्ये संजीवनी आली. केरळा साऊथच्या साईडला असं पाहिजे. थोमा होता पाहून नंतर त्याचा विश्वास माझ्यावर का त्याचा विश्वास आला आणि येशू ख्रिस्त पुनरुत्थानाचा तर येशू त्याच्या समोरासमोर भेटला. समोरासमोर भेटला समोर काय बोलला बघा त्याच्या शब्दात सामर्थ्य पुनरुत्थानाचं सामर्थ्य होतं. नंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असताना त्यांच्यावर थोमा होता तेव्हा दार बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर व माझे हात पा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि घाल. तुझा हा विश्वास आहे का घाल तुझे बोटा हाताच्या टाक कुशीत टाक. आणि हे शब्दामुळे थोमाचं जीवन परिवर्तन झालं. काय म्हणायचं आणि विश्वासी नसू नकोस तर विश्वास ठेवणार आहेस. तू काय विश्वासी नसू नको तर तू विश्वास ठेवणार आहेस. मला माहिती आहे थोमा भूतकाळ वर्तमान काळामध्ये तू माझ्यावर चालला माझ्यावर बसला खाल्लं सर्व काय केलं 5,000 भाकर दिली 7,000 भाकर दिली सगळ्या गोष्टी तू माझ्या चालला मला माहित होतं. पण तू कोणत्या विश्वासात माझ्यावर बसत होता चालवत माझ्याशिवाय ते माहित होतं. तू पाहून त्या गोष्टीवर विश्वास आणणार होता पाहून. पण आज जो प्रभू तुझ्याशी बोलते तो मर्यादित प्रभू नाही अमर्यादित परमेश्वर. म्हणून तू आज तुला संदेशवाणी करते तुला भविष्यवाणी करतो म्हणते तू अविश्वासू नाहीस तर विश्वास ठेवणार आहेस. ते शब्द त्याला भिडले ते शब्द त्याचे एन्काउंटर केलं त्या शब्दामध्ये तो मुरला तो थोमा माहिती आहे. आणि नंतर तो थोमाचे शब्द बोलणं बदललं. काय म्हणतो थोमाना त्याने म्हटले माझा प्रभू व माझा देव. आता म्हणतो पाहिल्यावर तो म्हणतो की जेव्हा हात टाकणार नाही आता त्याला कळत तर डोळे ना सगळं माझा प्रभू माझा देव. येशूने त्याला म्हटले तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हे शब्द त्याला भिडले म्हणजे माझ्या प्रभूचं
इच्छा आहे की पुनरुत्थान येशूची इच्छा काय आहे? प्रभूची आता तुम्ही पाहून गोष्टीवरती विश्वास धरायला पाहिजे, अनुभव घेऊन विश्वास धरायला पाहिजे, देवाच्या वचनावर विश्वास घेऊन मी अनुभव घेतला पाहिजे विश्वास, आणि त्या विश्वासावर तो माझं जीवन आहे. आजपासून आमचं आज 2026 मध्ये ईस्टर संडे पुनरुत्थान येशूच्या पुनरुत्थानाचा संदेश आम्ही देते. तर आजपासून तुमचं आणि माझं जीवन असं राहणारच नाही. आजपासून काहीतरी अमान्य बदल होणार माझ्या, कारण की ते अद्भुत महान मोठ्या काळासाठी देवाने तुम्हाला आणि मला पृथ्वीवर ठेवले. तुम्ही पाहिलं असतं अनेक तरुण, अनेक वृद्ध, अनेक भाऊबहीण पृथ्वी सोडून निघून गेले. पण तुम्ही काय, मी काय, आम्ही काय, का आम्ही शिकतो म्हणतात 2026 मध्ये, या 2026 मध्ये मी माझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात, तुमच्या जीवनाचे प्रथम तुम्हाला अनुभव देते, तुमच्या पती पत्नीला, तुमच्या मुलाबाळांना, घराला, आणि तुमच्यात कमी मग तुमच्या एरियामध्ये, आणि एरियात अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारण की देवाला एका मोठ्या, आपल्यापेक्षा मोठ्या हंगामाची काम निघाली. साधारण काम नाही, कारण की मोठ्या हंगामाची काम नाही. जे नवीन काळाचा आरंभ झाला, 12 प्रेषितांचं जे जगाची उलटपालट केली, तसंच या आपलीच्या दिवसाचा हंगामाची कापणी त्याच्यामध्ये या गोष्टी घडतात. जे मी गोष्टी घे त्यापेक्षा माझ्यावर विश्वास होतो, त्यापेक्षा तो मोठमोठ्या गोष्टी घे. परिस्थिती, सिच्युएशन, विपरीत गोष्टी आमच्या जीवनात येतात, काय करत नाही का? आम्हाला ते हरवण्यासाठी येत नाही, आम्हाला ते निराश करण्यासाठी येत नाही, आम्हाला अविश्वास करण्यासाठी येत आहे, पण आम्हाला विश्वासात घेण्यासाठी. देवाने विश्वास आम्हाला कशासाठी दिलाय? काय सगळं चांगलं चाललंय त्याच्यासाठी विश्वासाची काय गरज आहे? धरा विश्वास द्यायला, पण काहीतरी विश्वास कशासाठी दिलाय? ज्या चांगल्या गोष्टीच्या विपरीत चुकीच्या परिस्थिती उभं राहतात त्याच्या विरुद्ध येशूच्या नावाने तुमच्या विश्वासाचा वापर करण्यासाठी. तर चुकीच्या परिस्थितीमध्ये गप बसू नका, चांगल्या परिस्थितीमध्ये देवा स्तुती करा. परिस्थिती बदलण्यास यासारखं उभा नाही, प्रभू मी स्वीकारत नाही, तुमच्या हात तुमच्या उद्यावर नाही, मी स्वीकारत येशूच्या नावाने, असं होणारच नाही. देवाने जोडलं ते मनुष्याने जोडणार, कोणच तोडणार नाही. योशुआ म्हणतो मी आणि माझे धार्मिक पवित्र सैनिकांची सेवा करणार, आम्ही मिळून सेवा करणार. साहित्य तू माझ्या घर कुटुंबात कार्य करणार नाही, आम्हा पती जीवनात कार्य करणार नाही, आमच्या मंडळीत कार्य करणार नाही, आमच्या सेवेत कार्य करणार नाही. किती लोक काय बोले नाही, अशक्य येशूच्या नावाने बोले. जे देव बोलला तसंच माझं, कारण की मी मर्यादित नाही, मी आता अमर्यादित. माझा प्रभू सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व समर्थे, मर्यादित नाही, तो अमर्यादित. आता मी पण येशूच्या नावाने पवित्र आहे. 2026 मध्ये मला कळलं की मी मर्यादित नाही, तर मी अमर्यादित आहे. देवाने माझे उद्धार केले, मर्यादित नाही तर अमर्यादित कार्य करण्यासाठी येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामने त्याला बोला मी अमर्यादित कार्य करण्यासाठी निवडले येशूच्या नावाने. या दिवसात येण्याचे आपण उभं राहूया. क्षमाकार थोडं ते जाते बाबा, जे तुझ्यातर्फे येशूच्या नावाने बांधतो त्याचा भूत सगळं काढ फेकून जा बाबा, आणि जे तुझ्यातर्फे मोकळं करतो सर्वची चिंता कष्ट भार काय तुमच्याकडे बाबा, आणि तुझ्या दैवी प्रीती शांतीची विश्वाची मोठी लावा. धन्यवाद करतो आपण जशी कोंबडी आपल्या पिल्लांना घाणीपासून ठेवतो, घाणीपासून सुरक्षित ठेवतो आपल्या पंखाली, जसं गोड आपल्या पिल्लांना पंखावरती उंच उडवतो बाबा आणि त्यांना शिकवतो बाबा, तसं ती या प्रत्येकाला जशी कोंबडी आपल्या पिल्लांना घाणीपासून तसं या प्रत्येकाने तू त्या पवित्राच्या पंखाली रक्तामध्ये सुरक्षित ठेवले बाबा. जसं गोड बाबा आपल्या पिल्लांना बाबा पंखावर बसून उंच जोडतो बाबा, तसं या प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य करते बाबा, तू कार्य येईपर्यंत तू आणलं याच्यापुढे पण तू त्याला घेऊन असेल, त्याचं सर्व गौरव महिमा मी करतो येशूच्या नावाने आपण प्रार्थना करतो म्हणून तो ऐकतो. आमेन आमेन.